ते रुग्णालय असेल किंवा आपलं जे आयुर्वेदिक कॉलेज आहे त्याला पण दादांचं नाव दिलं गेलं आहे। मग महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, साहेब, ताई, मी, आमच्या कुटुंबाची सगळ्यांची इच्छा आहे बारामतीसाठी कुठलाही उमेदवार तिथं दिला गेला जाणार नाही आहे। ते दादांचे शेवटी तालुक्यावर उपकार आहेत, त्यांनी खूप काय आपल्यासाठी केलं आणि आज आता सकाळी आदरणीय ताईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, म्हणजे आपल्या पक्षाची भूमिका तीच असणार आहे। आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, मग महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, साहेब, ताई, मी, आमच्या कुटुंबाची सगळ्यांची इच्छा आहे आणि बारामतीकरांची पण इच्छा आहे की ही बारामतीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, ती बिनविरोध झाली पाहिजे आणि आमच्याकडून महाविकास आघाडीकडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार तिथं दिला गेला जाणार नाही आहे। आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करायचा एक प्रयत्न असणार आहे। आम्ही कुठलाही उमेदवार इथं देणार नाही आहे, उलट आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, त्यांना सपोर्ट करू आणि त्यांना मदत करू। बारामतीचे जे काही प्रश्न असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय साहेब ताईंच्या मार्गदर्शनाखाली, काकींच्या मदतीने बारामतीच्या जनतेचे सगळे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू। आता बारामतीमधील काही धनगर समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झाले होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे सर्वोपचार रुग्णालयाला दादांचं नाव दिलं होतं, त्या संदर्भात त्यांनी मोर्चा देखील काढलेला होता आणि आता पोटनिवडणुकीमध्ये आम्ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली होती। काय ते रुग्णालय खरं तर इथं आणलं दादांनी, ते नाव दिलं दादांनी आणि दादांचं खूप मोठं योगदान आहे त्या हॉस्पिटल इथं बारामती तालुक्यात आणण्यामागे। मग ते रुग्णालय असेल किंवा आपलं जे आयुर्वेदिक कॉलेज आहे त्याला पण दादांचं नाव दिलं गेलं आहे। शेवटी पवार कुटुंबांनी, साहेब असतील, दादा असतील, कधीच आम्ही असं राजकारण केलं नाही किंवा हा कुठल्या जातीचा आहे किंवा तो कुठल्या धर्माचा आहे असं कधीच आम्ही तरी बघितलं नाही आणि त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे। त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे, त्यांना आम्ही समजून सांगायचा एक प्रयत्न करणार आहे की दादांचे शेवटी तालुक्यावर उपकार आहेत, त्यांनी खूप काय आपल्यासाठी केलं आणि आज ही निवडणूक त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून बिनविरोध करावी आणि हीच खरी त्यांच्यासाठी बारामतीकरांकडून एक छोटीशी श्रद्धांजली असेल असा एक विचार त्यांच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न करणारे, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा एक प्रयत्न करणारे आणि काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध जावी ह्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून एकत्र करू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।